यांना समोर समोर उभा केलं पाहिजे, कारण कोल्हापुरातली जनताच म्हणते की आम्हाला प्राथमिक सुविधा द्या, किंवा ह्या गावांशी काही संबंध नाही ना. जे लोक म्हणतात यावं आता कोल्हापूर शहराचे आमदार असतील, कागलचे आमदार असतील, हद्दवाढ झाल्याशिवाय जिल्ह्याची डेव्हलपमेंट होत नाही. पण जिल्ह्याची डेव्हलपमेंट जर तुम्हाला करायची असेल तर प्राधिकरणासाठी 2000 कोटी रुपये आणा ना. आज 20 गावांनी बंद पुकारलाय, काय सांगा? कोल्हापूर महानगरपालिकेची प्रस्तावित हद्दवाढ, खऱ्या अर्थानं ह्या हद्दवाढीला ग्रामीण जनतेचा प्रचंड विरोध आहे. जी समाविष्ट 20 गाव आहेत, त्या 20 गावांनी आज कडकडीत असा बंद पाडून या हद्दवाढीच्या ज्या काही हालचाली चाललेल्या आहेत त्या हालचाली थांबवण्यासाठी, राज्य शासनाला ग्रामीण जनतेची ताकद दिसण्यासाठी आज 20 गावांच्या सर्व सरपंचांनी, ग्रामपंचायत सदस्यांनी, उपसरपंचांनी ही गावं बंद कडकडीत ठेवून आपल्या भावना व्यक्त करायचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि ग्रामीण जनतेनेही त्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. या ठिकाणी आमची गावं 100% या ठिकाणी बंद आहेत. खऱ्या अर्थानं कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ करत असताना जे आमच्या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार आहेत, त्या दोन्ही आमदारांनी आपली मतं अतिशय प्रखरपणे लोकप्रतिनिधींच्या समोर असतील किंवा त्यांच्या वरिष्ठांच्या समोर मांडलेले आहेत की ग्रामीण जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय किंवा हद्दवाढीतील समाविष्ट असणाऱ्या 20 गावातील लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय हद्दवाढीचा घाट तुम्ही घालू नका. परंतु काही लोकांना श्रेयवादासाठी किंवा आपलं पोस्टर त्या ठिकाणी लागण्यासाठी, ज्यांचा ह्या हद्दवाढीतील गावाशी काहीही संबंध नाही, अशी लोक ही हद्दवाढ करण्यासाठी अट्टहास करायला लागल्यात. हा अट्टहास त्यांचा कशासाठी चाललाय हे आम्हाला माहित नाही. जर त्यांना हद्दवाढ जर खरोखरच करायची असेल तर जे प्राधिकरण स्थापन केलेलं आहे महानगरपालिकेने या 42 गावांच्यासाठी, त्या प्राधिकरणासाठी सक्षम निधी आणा आणि डेव्हलपमेंट करा. आणि डेव्हलपमेंट झाल्यानंतर आनंदानं स्वखुशीनं हे ग्रामीण जनता कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये यायला तयार होईल. यावेळी मागच ज्यावेळी हद्दवाढीच्या विषयी मिटिंग झाली त्यावेळी सहपालकमंत्री आदरणीय माधुरीताई मिसाळ यांनी अशी भावना व्यक्त केली की त्यांच्यासमोर हद्दवाढ जी कृती समिती आहे त्या हद्दवाढ कृती समितीच्या समोर त्यांनी सांगितलं की पुणे महानगरपालिकेची ज्यावेळी आम्ही हद्दवाढ केली त्यावेळी ती हद्दवाढ करत असताना अचानकपणे लादलेल्या हद्दवाढीवर त्या गावांना सुविधा पुरवण्यासाठी पुरेसा निधी आता महानगरपालिकेकडे पुण्याच्या नाही. तर पुण्यासारख्या महानगरपालिकेची ही दयनीय अवस्था असेल तर कोल्हापूर महानगरपालिकेकडे आमची जी 20 गाव आहेत त्या 20 गावातील सोयी सुविधा देण्यासाठी काय निधीची तरतूद केल्या, आमच्या टॅक्सेशन, आमच्या भविष्याच्या जमिनीवर ॲक्विजिशन ह्याच्याबद्दल कोणताही ठोस त्यांनी आमच्या समोर प्रश्न किंवा त्याचे बाजू न मांडता ही जर हद्दवाढ त्यांनी लादायचा प्रयत्न केला तर आम्ही 100% आमची म्हणजे ग्रामीण भागातील जनतेची सुद्धा ताकद या ठिकाणी 100% दाखवणार. आणि लोकप्रतिनिधींना जर वाटत असेल की ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांच्या मध्ये काय ताकद असत्या, पण आम्ही सुद्धा 20-20 हजार लोकसंख्येच्या 30-30 हजार लोकसंख्येच्या गावांचं प्रतिनिधित्व करणारी मंडळी आहे. आम्ही 5-6 गावचे सरपंच झालो तर एक विधानसभा होते आमची. तर आमची जर ताकद प्रचंड आहे. आम्ही जर अशा पद्धतीनं लादायचा जर त्यांनी प्रयत्न केला तर ती आम्ही 100% या ठिकाणी त्यांची हद्दवाढ मोडून काढायचा प्रयत्न करणार. आता मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, पालिका निवडणुका आहेत, या संदर्भात जे हद्दवाढ समर्थनात जे कृती समिती आहे तिने म्हणले निवडणूक हद्दवाढ झाल्याशिवाय कोणत्या निवडणुका घेऊ दिल्या जाणार नाहीत असा त्यांनी सरळ इशारा दिलेला आहे. काय सांगाल? आता ही जी हद्दवाढ समर्थनात कृती समिती आहे त्या कृती जी समिती आहे त्या समिती आणि कोल्हापूर भागातील जी जनता आहे त्यांना समोर समोर उभा केलं पाहिजे, कारण कोल्हापुरातली जनताच म्हणते की आम्हाला प्राथमिक सुविधा द्या, भौतिक सुविधा द्या. मग हा हट्ट का करायला लागले ती समर्थनार्थ जी काही समिती आहे ती. आता ह्या कायद्याच्या गोष्टी आहेत, बहिष्कार म्हणजे की बाबा निवडणुका होऊ देणार नाही, परंतु लोकशाहीमध्ये घटनेमध्ये ज्या मूलभूत तत्वानं या निवडणुका शासनाला कराव्या लागणार आहे त्या होणारच आहेत. त्या जर कोणी असं म्हणलं की आम्ही निवडणुका होऊ देणार नाही, थांबवतो, त्या प्रक्रिया 100% शासनाला आणि कायद्याला पूर्ण कराव्या लागतील. त्यामुळे आता अधिसूचना निघालेली आहे. म्हणजे अधिसूचना कशाची निघालेली आहे की प्रारूप निवडणुकीची महानगरपालिकेचा आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकांचा आराखडा तयार करण्यासाठी सूचना खाली आलेल्या आहेत. तर ह्या सूचना किंवा याचा जर अधिसूचना डिक्लेअर झालेल्या असेल तर कायद्याचं उल्लंघन करून त्यांना काय करता येणार नाही असं आमचं मत आहे.
आणि जर त्यांनी काय यातनं केलं तर आम्ही न्यायालयाने लढाई 100% उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयात या बाबतीत दाद मागणार हे आमचे प्रयत्न असणार आहेत. जे काही आपले लोकप्रतिनिधी त्यांच्यामध्ये सुद्धा विसंगती दिसते. काही लोकप्रतिनिधी म्हणतात की टप्प्याटप्प्यानं का असं पण ही हद्दवाढी होणारच असं म्हटलं होतं. काय आता बघा मी बाकीच्या लोकप्रतिनिधीच्या बाबत बोलत नाही, परंतु जे आमच्या करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये जे 2 आमदार आहेत जे आमचं प्रतिनिधित्व करतात, एक करवीरचे आमदार आदरणीय चंद्रदीप नरके साहेब आणि कोल्हापूर दक्षिणचे आमदार आदरणीय अमल माडिक साहेब, त्या दोघांनीही आपलं मत प्रखरपणे मांडलेलं आहे की ग्रामीण जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय ही प्रक्रिया तुम्ही पुढे लादू नका असं त्यांनी मांडलेलं आहे. मग जे ह्याच्यासाठी आग्रही आहेत त्यांचा ह्या ग्रामीण किंवा ह्या गावांशी काही संबंध नाही ना. जे लोक म्हणतात यावं आता कोल्हापूर शहराचे आमदार असतील, कागलचे आमदार असतील किंवा भुदरगड राधानगरीचे आमदार असतील, पालकमंत्री असतील, त्यांना ह्या गावांचं आमच्या वेदना किंवा आमचं दुःख अजून माहित नाही. त्यांनी या मतदारसंघात निवडून आले असतं तर त्यांना आमचं दुःख कळालं असतं. त्यामुळे ती आग्रही आहेत. त्यांची गावं जर हद्दवाढीत जायचं असेल तर त्यांनी आमच्या बरोबर पाठीमागे थांबले असते. मग हद्दवाढीचा हा घाट कशासाठी घातला जातोय नेमका, कोणाला काय ह्यामध्ये हद्दवाढीचा घाट घालायचा आहे ह्या लँड माफियांच्यासाठी. हा हद्दवाढीचा खरा घाट आहे तो लँड माफियांच्यासाठी आहे. काही लँड माफिय या हद्दवाढ समर्थनार्थ जी समिती आहे त्याच्या पाठीमागे आहेत आणि त्यांच्या मार्फत ज्या आमच्या ग्रामीण भागातील ज्या जमिनी आहेत त्या जमिनी मोठ्या मोठ्या जमिनीवर आरक्षण टाकणं आणि आरक्षण टाकून ह्या जमीन धनदांडग्यांच्या घाशामध्ये घालण्याचा हा प्रयत्न आहे. 100% तो प्रयत्न आम्ही हाणून पाडला. मग लोकप्रतिनिधी या बिल्डरांना सपोर्ट करते असं वाटतंय तुम्हाला? त्यांच्यासाठी लोकप्रतिनिधी खटपट खायला आल्यावर असं वाटतंय? आता ते लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यासमोर किंवा जनतेसमोर या जिल्ह्याचं डेव्हलपमेंट हा पिक्चर दाखवलेला आहे की हद्दवाढ झाल्याशिवाय जिल्ह्याची डेव्हलपमेंट होत नाही. पण जिल्ह्याची डेव्हलपमेंट जर तुम्हाला करायची असेल तर प्राधिकरणासाठी 2,000 कोटी रुपये आणा ना. अमल माडिक साहेब, चंद्रदीप नरके साहेबांनी तुम्हाला सांगितलं की 2,000 कोटी प्राधिकरण जे स्थापन केले त्या प्राधिकरणाला 2,000 कोटी आणा आणि त्यानंतर तुम्ही डेव्हलपमेंट करा, शहराची करा, 42 गावांची करा, मग तुम्ही घ्या. आज सुद्धा मुंबईत बैठक आहे असे समजते. पालकमंत्री आज मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे हद्दवाढीच्या संदर्भात. खऱ्या अर्थानं आज मुंबईमध्ये बैठक होणार आहे, पण बैठकीमध्ये ह्या स्थानिकच्या 2 लोकप्रतिनिधी जे आमचे प्रतिनिधित्व करणारे आमदार आहेत त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढील पाऊल टाकतील असं आमची तर भावना आहे.